साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शहराध्यक्ष सुधीर खराटमाल, माजी महापौर नलिनी चंदेले या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचबरोबर माजी महापौर UN बेरिया यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. या राजकीय घडामोडीनंतर माजी महापौर तथा शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांची प्रतिक्रिया घेतली असता मागील काही वर्षापासून सुधीर खराटमाल आणि UN बेरिया हे काँग्रेसमध्ये होतेच कुठे? पक्षानं एवढं मोठं केलं, त्यांना सन्मान दिला, हे ते विसरले असतील. त्यांचा कोणताही फायदा काँग्रेसला मागील काही निवडणुकांमध्ये झाला नाही, या शब्दात हेमगड्डी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कारण हे जे प्रवेश केलेले गेले 2-3 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय नव्हते, कारण त्यांना पक्षातून काढलेले नव्हतं, तर ते स्वतःहून काँग्रेस पक्षापासून लांब गेलेले होते. त्याच्यामुळे काय आता दुसऱ्या पक्षात गेल्या म्हणजे काय काँग्रेस पक्षातून गेलेले ते ऑलरेडी त्यांच्या मनानेच काँग्रेस पक्षापासून लांब गेलेले होते. त्याच्यामुळे ते काँग्रेस पक्षामध्ये गेले म्हणून असं आम्ही काही समजत नाही. पण एकूण जुने कार्यकर्ते जात असताना थांबवता येत नाही का पक्ष? ते थांबवण्यासारखे ते काही लहान नाही आहे. एखादा युवक कार्यकर्ता म्हणलं तर त्याला काय बाबा काही पक्षाची ध्येय धोरणं माहिती नसतात, ते लोकांना म्हणलं समजून हे ज्येष्ठ ज्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जो वैभव आणि जो मान सन्मान मिळाला, असे जर लोक जात असतील तर त्याला रोखण्यात काय आलं? आगामी महापालिका निवडणूक आहे, अशा तोंडावर जर सगळेच असे मोठे नेते जात असतील तर पक्षाला फटका बसेल. निश्चितपणे फटका बसणं म्हणजे असताना काय काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, जेणेकरून नवीन कार्यकर्ते नवीन पदाधिकारी अधिक जोमाने येणाऱ्या 2022मध्ये आमचे नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर आमचे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे काँग्रेस पक्ष महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी फडकतो.